नमस्कार, मी सुजाता. सुजाता किचन मेनूमध्ये मी सुजाताना सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज ना आपण डिनरसाठी रात्रीच्या जेवणासाठी साधा सोपा हलका-फुलका असे रेसिपी पाहत आहोत. जिरा राईस आणि टोमॅटो सार. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाटी तांदूळ घेतला आहे. फोडणीसाठी जिरं, तमालपत्राचा खडे मसाले काही घेतलेत. तर आता कुकरमध्ये बनवून घेऊया. तांदूळ धुवून घ्यायचे 1-2 वेळा. कुकरच्या पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे किंवा तूप घेतलं चालेल, पण रात्रीच्या जेवणामध्ये ना तुपाचा थोडा कमी वापर करायचा आहे. तर मी तेल घेतलं आहे आणि जिरं, तमालपत्र, काही खडे मसाले, दालचिनी, 1 सुकी मिरची, 2 काळी मिरी, 2 लवंगा, 1 चक्री फूल. तांदूळ धुवून घेतलेत. आता तांदूळही घातलेत आणि जेवढे तांदूळ तेवढंच पाणी. तर आता टोमॅटो सारसोबत मऊसूत असा भात चांगला लागेल यासाठी नेहमीपेक्षा पाणी थोडं जास्त घातलं आहे मी. जसं की एक पाव ते अर्धी वाटी पाणी वाढवलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे. व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊ आणि झाकण लावून ना कुकरला 3 शिट्या घेऊ. तर जेवढे आपले तांदूळ ना तेवढं पाणी त्यापेक्षा अगदी थोडं वाढवलं आहे. आता लगेचच टोमॅटोचा सार पाहूया. टोमॅटोचा सार बनवण्यासाठी ना असे एकदम तयार पिकलेले टोमॅटो घेतले 4. थोड्याशा मोठ्या साईजचे आहेत, पाहू शकता. मस्त असे पिकले ते. तर सार बनवताना नेहमी असे पिकलेले तयार टोमॅटो नक्की वापरायचे. आता याचं समोरचं थोडंसं देठ काढून एकाचे 2 भाग असे करून घ्यायचे. तर एका असे बाऊलमध्ये पाणी घेतलं आहे मी. यामध्ये ना अशी याची बी काढून घ्यायची टोमॅटोची, पाहू शकता, किंवा नळाखाली धुतले तरी चालेल. सगळ्यांचे काढून घेतलेत. कुकरचं पातेलं घेतलं आहे, यामध्ये घातलेत आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालून ना कुकरला 1 शिट्टी घालून घेऊ. पाणी अगदी कमी घातलं आहे. एका बाजूला जिरा राईसही आपला झाला होता, पाहू शकता, आणि एका बाजूला मी टोमॅटोसुद्धा ठेवले होते. तर थोडंसं कुकर 3-4 मिनटं गार केलं आहे आणि जिरा राईस मिक्स केला आहे. टोमॅटोचं कुकर गार होतं आहे तोवर थोडंसं वाटण बनवून घेऊ. चिंच पाण्यात भिजवली होती, तर मिक्सरला वाटली आणि ओलं खोबरं घेतलं आहे. ओलं खोबरं 1 पाव वाटी होतं, ते सुद्धा मिक्सरला थोडं पाणी घालून वाटण बनवलं आहे. टोमॅटोचा कुकरही गार झाला होता. टोमॅटो शिजायला ठेवले होते. यातून पाणी बाजूला काढून घेतलं आणि याचे पाहू शकता असे साले पटपट निघले जातात. सगळे सालं काढून घेतलेत आणि थोडेसे असे कुस्करून हे ना गार करून मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आहे. गार केलं, मिक्सरला वाटले आणि शिजवलेले कुकरमध्येच काढून घेतले मी टोमॅटो प्युरी. थोडीशी फोडणीची सुद्धा तयारी केली होती, लसूण, कोथिंबीर. तर या ठिकाणी 1 चमचाभर इतकं चिंचेचा कुळ घातला आहे मी इथं. चिंच मिक्सरला वाटली होती ना, आणि जे नारळाचं दूध होतं ना 1 वाटी, ते सुद्धा घातलं आहे आणि टोमॅटो शिजवलेलं पाणी होतं ते सुद्धा घातलं आहे. तर यामध्ये गुळाचा खडा 1 मोठा. तर गूळ नक्की वापरायचं आहे जर तुम्हाला ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल किंवा आंबट गोड असं सार बनायला मदत होते. आणि यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊ. मीठ घेतले अर्धा चमचा चवीनुसार, हळद थोडीशी आणि मसाले, काळी मिरी पूडही घातली आणि यामध्ये ना धनेपूड, जिरेपूड आणि गरम मसाला घेतला आहे. तर आपण वाटणामध्ये खडे मसाले वापरले नव्हते, तर यासाठी ना इथं मी पावडरी वापरलेत. 7 ते 8 मिनटं व्यवस्थित त्याला उकळी काढून घ्यायची. तर अगदीच आपल्याला घट्ट हवा आहे, सैल हवा आहे, असा आपण हा सार बनवू शकतो. पण अगदीच सैल नाही किंवा घट्ट नाही, असा मीडियम बनवला तरी छान. तर हे टोमॅटोचे सार ना पचायला हलके असते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी आपल्या पोटावर ताण येत नाही. तर फोडणीसाठी ना थोडंसं तूप घेतलं आहे मी आणि यामध्ये तूप गरम झालं म्हणजे थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि लसूण 7 ते 8 पकड्या ठेचून घेतल्यात. सोबतच कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता तडतडला म्हणजे यामध्ये कोथिंबीरसुद्धा बारीक चिरले. लगेचच यामध्ये घालूया साठवणीचं लाल तिखट घेतलं आहे किंवा बेडगी मिरची असेल ना तर वापरायची नक्की. यामुळे टोमॅटो सारला मस्त असा फ्लेवर, कलरसुद्धा येतो. टोमॅटो सार ना 7-8 मिनटं चांगला उकळवला होता. आता वरून अशी फोडणी घातली आणि शेवटी ना 1-2 ते 3 मिनटं पुन्हा उकळी काढून घेऊ. हे टोमॅटो सार ना बनवायला खूप सोपे आहे. खूप जास्त वेळही लागत नाही.
छान अशी उकळी काढून घेतली मी आणि वरून थोडंसं जे आपण नारळ मिक्सरला वाटलं होतं ना, तर ते थोडंसं ठेवलं होतं. तर तेच थोडंसं घालून घेतलं आहे दूध, नारळाचं दूध थोडंसं आणि कोथिंबीर घातली. तर जिरा राईसचा सुगंध आणि टोमॅटो साराची आंबट गोड चव तर एकत्र खूपच छान लागते. रात्रीच्या जेवणामध्ये अतिशय हलकं आणि चविष्ट असं तुम्हाला काही आंबट, गोड, तिखट असं खायचं असेल ना, तर हा खूप छान पर्याय आहे. हा टोमॅटो सार नुसता असा खायला सुद्धा अगदी मस्त असंच लागतो, अगदी तोंडाला चव देणारा. या टोमॅटो सार आणि जिरा राईससोबत ना थोडंसं सलाड किंवा पापड भाजले म्हणजे ना मस्त असं आपली जेवणाची चवसुद्धा नक्कीच वाढेल. तर या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली ना तर व्हिडिओखाली एक लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सुजाताज किचन मेनू जे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ रेसिपी ना नातेवाईकांना, मैत्रिणींना नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच मस्त अशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.